नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कमळी या मालिकेतील रागिनी म्हणजेच अभिनेत्री सुषमा मुरुडकर यांची खरी जीवन कहाणी। झी मराठीवरील लोकप्रिय मालिका कमळीमधील रागिनी ही खलनायकी छटा असलेली भूमिका अभिनेत्री सुषमा मुरुडकर यांनी साकारली आहे। सुषमा यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झालं। त्यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असून त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये निष्णात आहेत। सुषमा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात हिंदी टेलिव्हिजनमधून केली। त्यांनी कुंडली भाग्य, कसोटी जिंदगी की, कुल्फी कुमार बाजेवाला आणि संजीवनी 2 यासारख्या प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे। पालकांच्या इच्छेखातर त्यांनी मराठी मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं। स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेतील रजनी कारखानीस या भूमिकेमुळे त्यांना मराठी घराघरात ओळख मिळाली। त्यानंतर त्यांनी लग्नाची बेडी मालिकेत ऋतुजा ही भूमिका साकारली होती। सध्या त्या कमळी मालिकेत रागिनी राजन महाजन या भूमिकेत दिसत आहेत। सुषमा यांच्या मते हिंदीच्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टीत वातावरण अधिक मोकळे आणि मैत्रीपूर्ण आहे। तिथे कलाकार एकमेकांना कामात खूप मदत करतात। सुषमा ह्या विवाहित असून त्यांच्या पतीचं नाव कुणाल कदम आहे। त्या त्यांच्या पतीसोबतचे आणि मुलासोबतचे व्हिडिओ चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असतात। त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स नियमितपणे चाहत्यांसोबत शेअर करत असतात। लग्नाची बेडी मालिकेतील ऋतुजा आणि कमळी मालिकेतील रागिनी या दोन्ही खलनायकी छटा असलेल्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत। त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की नकारात्मक भूमिका करताना त्यांना प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया, मग त्या तिरस्काराच्या असल्या तरी, हेच त्यांच्या अभिनयाचे यश आहे। तर मित्रांनो, तुम्हाला कमळी मालिकेतील रागिनी म्हणजेच अभिनेत्री सुषमा मुरुडकर यांचा अभिनय आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।